मुंबई पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रीची नावे घेत आरोप केले होते। आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय। अभिनेत्री, लेखिका, निर्मिती प्राजक्ता माळी हिनं आज शनिवार 28 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली। तिथं बोलत होती। तिनं सुरेश धस यांच्या वक्तव्यावर निषेध केला आहे। हतबलता म्हणून मी शांत बसले, गेल्या 1.5 महिन्यापासून हेच सुरू आहे, पण हतबलता म्हणून मी शांत बसले। लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा बोलणं गरजेचे असल्यास प्राजक्तानं म्हटलंय। राजकारणात महिला कलाकारांना का खेचता, असा रोखठोक सवाल यावेळी प्राजक्तानं विचारला। जाहीर माफी मागावी। बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्ही महिलांच्या चरित्रावर शिंतोडे उडवत नाहीत तर त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, यातून तुमची मानसिकता दिसते, असं म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना सुनावलं आहे। तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, माझी नाही तर इतर अभिनेत्रीचीही नावे घेतलं त्यांचीही माफी मागावी, अशी मागणी तिने केली। प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं भान नाही, हे शिकून घेतलं पाहिजे, असंही तिने म्हटलं। अशा लोकांमुळं आमचं कलाक्षेत्र बदनाम होत असल्याची प्राजक्ता म्हणाली। करुणाताई, तुम्हाला मिळालेल्या माहिती चुकीची आहे, असं प्राजक्ता माळीने यावेळी स्पष्ट केलं। तर महिला आयोगाकडे याचीही तक्रार केली आहे, पण त्यानंतर त्या गप्प होत्या, म्हणून मी नंतर शांत होते, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं होतं। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचंही प्राजक्ता म्हणाली। कायदेशीर मार्गानं कारवाई करेन। तिथं बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते, हे सगळं कितपत योग्य आहे? तुमचं राजकारण तुम्हाला लाभ त्यांनी माफी मागितली नाही तर कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलामार्फत कारवाई करेन, असंही तिने यावेळी म्हटलं।